स्वीट गावची खबर न्यूज। खालापूर तालुक्यात अजित पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे पक्षाचे परिवर्तन विकास आघाडी आणि भाजप शिवसेना महायुती यांच्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सामना रंगला आहे। जिल्हा परिषदेच्या 4ही जागांवर अजित पवारांची राष्ट्रवादी, भाजप, शिंदे गट आणि उभाटाचे उमेदवार विजयी करून मतदारांनी प्रत्येकाच्या पारड्यात एक जागांवरती विजयी करून मतदारांनी समतोल राखला आहे। तर खालापूर पंचायत समितीमध्ये भाजपचे 3, शिंदे शिवसेनेचे 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 1 तर उद्धव ठाकरे शिवसेनेचे 2 उमेदवार निवडून आले आहेत। त्यामुळे पंचायत समितीवर महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाले। आतकरगाव जिल्हा परिषद गटातून माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील यांच्या सूनबाई आणि राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे यांच्या पत्नी श्रद्धा साखरे यांच्यात निवडणूक झाली आहे। यामध्ये रेश्मा पाटील यांचा विजय झाला तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांचा विजय झालाय। त्यांनी शिंदे गटाचे ज्ञानेश्वर गायकवाड यांचा दारुण पराभव केल्याने तालुक्यातील या विजयाची मोठी चर्चा सुरू आहे। भाजप आणि शिंदे शिवसेनेचे महायुती तर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना शेकाप पक्षाने परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असल्याने खालापूर तालुक्यातील 4ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक रंगतदार असल्याने सर्वांचं लक्ष लागलं होतं। मात्र खालापुरात आतकरगाव जिल्हा परिषद गटातून माजी सभापती श्रद्धा अंकित साखरे व वासांबे गटातून संदीप मुंडे यांचा पराभव राष्ट्रवादीच्या जिवारी लागला असून सावरोली गटातून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांच्या विरोधात राष्ट्रवादीतूनच आयात केलेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड यांचा पराभव केल्यानं शिंदे गटाची खेळी उधळण्यात राष्ट्रवादीचे संतोष बैलमारे यांना यश आल्यानं मोठा जल्लोष करण्यात आला। निवडणूक काळात संतोष बैलमारे यांच्या समोर उमेदवारी अर्ज दाखल केला। त्याच दिवशी सख्या मावशीचं निधन झालं। त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन आणि त्यानंतर भक्कम सहकारी सचिन पाटील यांचे वडील मार्गदर्शक MD पाटील यांचं निधन। तसेच 15 दिवस प्रचारात सतत भक्कम पाठीराखा म्हणून साथ देणारे काका गजानन बैलमारे यांचा अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं अचानक निधन। असं मोठं संकट आणि अडचणींचा डोंगर असताना विरोधकांच्या सोशल मीडियावर वार होत असताना या संकटातही भक्कम उभे राहून शिंदे गटाच्या उमेदवाराला चितपट केल्यानं या विजयाची मोठी चर्चा सुरू आहे।